सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. ही माझी आजची सकाळ आहे, म्हणजे शुक्रवारची सकाळ आहे. आणि आज मला खूप आनंद होत आहे कॉलेजला जाताना. पहिली गोष्ट हे म्हणजे उद्या सुट्टी आहे, उद्या शनिवार आहे आणि उद्या सुट्टी आहे, त्यामुळे मला खूप आनंद होत आहे कॉलेजला जाताना. प्लस असं वाटतं आहे की आज लवकर जरा जायचं आहे, कारण थोडंसं बँकेत काम आहे, सो मला लवकर पोचायचं आहे. सो दॅट्स वाय आय वॉन्ट टू गो फास्ट अँड आय वॉन्ट टू गो अर्ली. पण मी पोचू शकेन का माझ्या कामासाठी बँकेत जाऊनसुद्धा, हा आजचा प्रश्न आहे. सो लेट सी मी पोचते का नाही. तर आज मी चढली जेंट्सच्या डब्यात आणि जेंट्सच्या डब्यात जाऊन मी तिकडे उभी राहिली होती आणि मी थांबली होती तिकडे, कारण लेडीजच्या डब्यामध्ये खूप गर्दी असते. तर मी बरोबर 11 वाजता इकडे पोचली आहे माझ्या घाटकोपर स्टेशनला आणि त्याच्या पुढचा माझा प्रवास चालू होणार आहे. सो जेव्हा मी 11 किंवा अशा टायमाला किंवा 11:15च्या आधी जर मी पोचते ना घाटकोपरला, तर मी बरोबर टायमावर पोचते माझ्या आझादनगर स्टेशनला आणि तिथून मग कॉलेजला. तर तिकडे माझा टाईम परफेक्ट तो लागतो. सो येस, मी लवकर पोचली आहे आणि मी टायमावर पोचली आहे. माझं बँकेचं कामसुद्धा टायमावर झालं आणि मी गाईस 5 मिनिट पहिले पोचली. त्याचा आनंद मला इतका होता ना, मी काय सांगू यार. म्हणजे मी 11:54ला पंच केलं आहे आज. सो आय एम सो ग्लॅड इट हॅपन्ड. सो हे आजचं सेशन होतं जे आमच्या 11च्या स्टुडंटसाठी मॅमनी ठेवलं होतं. या सेशनमध्ये त्यांनी मुलांना सायबर क्राईमबद्दल सांगितलं आणि जर सायबर क्राईम होतं आहे किंवा मुलींबद्दल काही प्रॉब्लेम्स होत आहेत, तर त्यांनी कुठला नंबर डायल करावा, त्यांनी कुठली हेल्प या सर्व्हिसेस घ्यावी, त्याच्याबद्दलचं ज्ञान पूर्ण त्या मॅडम येऊन देत होत्या. अँड दिस इज सो इम्पॉर्टंट फॉर अवर सोसायटी ॲट लार्ज, नॉट ओन्ली फॉर द चिल्ड्रन दॅट दे आर लिसनिंग, म्हणजे ते एवढे अटेंटिव्हली ऐकत आहेत. पण मी सुद्धा हे गोष्टी नोट डाऊन केल्या. काही गोष्टी म्हणजे काही हेल्पलाईन नंबर्स जे त्यांनी सांगितले ते मी सुद्धा टाईप करून माझ्याकडे लिहून घेते. हे अतिशय इम्पॉर्टंट भाग आहे आपला सोसायटीचा आणि आजची काळाची गरज पण आहे, कारण सायबर क्राईम्स इतके वाढले की माझ्या स्वतःबरोबर 1-2दा फ्रॉड झालेले आहेत ऑनलाईन शॉपिंगमध्ये. पण मी ते कुठे सांगावं, काय करावं ते मलासुद्धा माहीत नव्हतं. सो जेव्हा मी हे सेशन ऐकलं तेव्हा माझे पण डोळे उघडले की आपण काय करायला हवं. आणि हे माझं जेव्हा मी बाहेर आली कॉलेजमधून, जेव्हा घराकडे जात होती तेव्हाचं हे जरा शूट केलं आहे मी मेट्रोमध्ये. आज व्यवस्थित मला मेट्रोमध्ये पण थोड्या वेळाने बसायला मिळालं आणि एक चंद्रकोर पण दिसते तुम्हाला वरती, जे मी मगाशी शूट करत होती. सो तिकडे एक चंद्रकोर आणि एक बिंदू, म्हणजे जे मोस्टली ज्याला क्रेसेंट मून बरोबर एक बिंदू असतो किंवा एक स्टार असतो असं आपण म्हणतो. सो ते मला तिकडे दिसलं. सो जस्ट ते मी शूट करत होती घाटकोपर स्टेशनला आणि इकडे आल्यानंतर ठाकुर्डी स्टेशनला आल्यानंतरसुद्धा मला ते सेम नजारा दिसला उतरताना. आणि हे आहे आमचं ठाकुर्डी स्टेशनपासूनचा रस्ता आणि इथे आम्ही जाणार आहे घरी. यू कॅन सी हाऊ ब्युटिफुल आय लुक वेन आय कम होम. I = मॉन्जोलेका आम्ही तुम्हार. आणि मला आज लिटरली ते गाणं स्वतःसाठी गावाचं वाटतं की असे क्या हो गया, असं काहीतरी. सो आज मला पूर्ण गाडीमध्ये ते तुम्ही चंद्र बघू शकता आणि चंद्रावरती तो बिंदू आहे ते पण बघू शकता. आणि आज गाडीमध्ये खूप गंमत झाली. कधी फुरसतमध्ये एकदा सांगेन तो किस्सा. एनिवेज, थँक्स फॉर वॉचिंग.